हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत। अगदी गावाकडे जशी बनवतात तशीच कमी साहित्यात जास्त मसाले न वापरता ही भाजी बनवणार आहोत। चला तर मग कांद्याच्या पातीची भाजी बनवायला सुरुवात करूया। कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी माझ्याकडे ही एक कांद्याची जुडी आहे। याला थोडे मोठ्या आकाराचे कांदे आहेत, त्यामुळे मी हेच कांदे वापरणार आहे। जर पातीला मोठे कांदे नसतील तर आपले नेहमीचे जे कांदे आहेत त्याच्यातला एखादा कांदा वापरू शकतो। हे कांदे धुवून पुढचे केसर कट करून घेतलेले आहे। आता आपण कट करून घेऊया। कट करताना आपल्याला अगोदर कांदे कट करून घ्यायचे आहेत, पाती आपण नंतर करून घेणार आहोत। हे कांदे कट केलेले आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत। आणि हे पहा, आपले कांदे कट करून झालेले आहेत, असे बारीक कट करून घेतलेले आहेत आपण। हे बारीक चिरलेले कांदे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपल्या कांद्याच्या पाती कट करून घेऊया। आता पाती कट करताना आपण थोड्या मोठ्या आकारातच कट करणार आहोत। छोट्या आकारात कट केल्या तर शिजल्यानंतर त्या सेपरेट न दिसता त्यांचा गोळा बनेल, त्यामुळे थोड्या मोठ्या आकारातच कट करून घ्यायच्या आहेत। आणि हे पहा, आपल्या सर्व पाती कट करून झालेल्या आहेत। आता आपण एक वाटण बनवणार आहोत। त्यासाठी थोडीशी कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहोत। यामध्ये पाणी घालायचं नाही, थोडं ओबड-दोबड असंच वाटण घेतलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घालून घेऊया आणि अर्धा चमचा जिरे घालून त्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालून घेऊया। वाटण थोडं परतून घ्यायचं आहे। वाटण परतलं की त्यामध्ये आपण जो कांदा बाजूला ठेवला होता तो घालून घेऊया। हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। पातीचा कांदा असल्यामुळे परतायला थोडा वेळ लागतो, पण चव एक नंबर लागते। कांदा परतून झाला की त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे मसाले कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये उतरेल। हे मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये चिरलेली पात घालून घेऊया। आता पात मोकळी असते त्यामुळे जास्त वाटते, तर कढई घेताना थोडी मोठी वापरायची, जेणेकरून सुरुवातीला पात अशी चमच्याने हलवता येईल। पात मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण पाणी वापरणार नाही, फक्त वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत। आणि ही पहा, मसाला पातीमध्ये मिक्स झाला आहे। त्यानंतर मी 2 चमचे चणा डाळ भिजवून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घेणार आहोत। चणा डाळीमुळे पातीच्या भाजीला वेगळीच अशी मस्त चव येते। तुम्हाला हवे असेल तर चणा डाळीऐवजी कोणतीही डाळ वापरू शकता, फक्त लवकर शिजणारी असावी। आपली पात लवकर शिजते, त्यामुळे डाळ कच्ची राहू नये म्हणून डाळ भिजवूनच घ्यायची। मुगाची डाळ वापरली तर ती पटकन शिजते, परंतु या भाजीला शक्यतो चणा डाळच वापरायची, म्हणजे भाजी एकदम मस्त चविष्ट होते। आता त्यानंतर झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफवून घेणार आहोत आपण हे। आणि 2-3 मिनटानंतर हे पहा, कांद्याची पात सुरुवातीला जेवढी होती त्यापेक्षा खूपच कमी झालेली आहे। आता आपण चणा डाळ आणि पात शिजली आहे की नाही ते चेक करून घेऊया। आणि हे पहा, पात शिजलेली आहे आणि चणा डाळही शिजलेली आहे। आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत। तुम्ही जर कच्च्या शेंगदाण्याचा कूट वापरणार असाल तर तो कांदा परतताना कूटही परतून घ्यायचा। हा शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपल्याला भाजी जास्त वेळ शिजवायची नाही आहे। आणि हे पहा, चणा डाळ घालून बनवलेली कांद्याच्या पातीची मस्त अशी भाजी तयार झाली आहे। चपाती आणि कोणत्याही भाकरीबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो, परंतु बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूपच छान लागते। तुम्हीही एकदा या पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी करून बघा। आणि तुम्हाला या कांद्याच्या पातीची भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।